नवीन बँक खाती काढून खातेदारांना तब्बल 32 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। म्यूल बँक खाती काढून खातेदारांना तब्बल 32 लाखांचा गंडा घातलाय। कोल्हापूर सायबर सेलकडून 10 जणांवरती या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला, तर दोघांना अटक करण्यात आली। 20 खातेदारांची फसवणूक झालेली आहे। सांगलीनंतर कोल्हापुरात सुद्धा आता हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला। नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये राडा प्रकरणी आता एक अपडेट आहे। भाजमुयोच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि शहराध्यक्षांचा मात्र त्यामध्ये उल्लेख नाही। परीक्षामध्ये निकालाच्या गोंधळावरून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी विद्यापीठात आक्रमक आंदोलन करत साहित्याची तोडफोड केली। दृश्य आपण पाहतो, विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती राडा प्रकरणात ही अपडेट आहे। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। सिद्धिविनायक भक्तांसाठी बेस्टची नवी सुविधा आता सुरू झाली। 23 मे पासून श्री सिद्धिविनायक फेरी एसी बस सेवा सुरू होणार आहे। प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भक्तांसाठी बेस्ट प्रशासनाने मोठी सुविधा उपलब्ध करून दिली। मंदिर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सुलभ प्रवास सुविधा देण्यासाठी बेस्टकडून श्री सिद्धिविनायक फेरी या नावाने आता नवीन वातानुकूलित गोलाकार बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। A45 क्रमांकाची ही सेवा 23 मे 2026 पासून सुरू होणार आहे। आता एक मोठी बातमी, भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आलाय। प्रसाद लाड यांच्या पीएला हा धमकीचा फोन आला होता। संभाजीनगरात लाड थांबलेल्या हॉटेलातच दोघांचा शिरण्याचा प्रयत्न झालाय। योगेश चितोळे पाटील, गणेश उगले हे दोघे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मध्यरात्री प्रसाद लाड यांना फोनवरून हल्ल्याची धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्रसाद लाड यांच्या बंदोबस्तामध्ये सुद्धा मोठी वाढ करण्यात आली आहे। धर्मवीर छावाचे संस्थापक गणेश उगले पाटील व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके धामोरीकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हॉटेलमध्ये येऊन हल्ला करू असे म्हणत घाणेरड्या शिव्या दिल्या आणि त्या असा प्रसाद लाड यांनी आता हा आरोप केला। मोठी बातमी समोर येते आहे। योगेश चितोळे, गणेश उगले हे दोघे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। प्रसाद लाड हे खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आज 10:30 वाजता जाणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली होती आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना आवाहन सुद्धा केलं होतं की आपण अंतरवाली सराटीमध्ये यावं। आणि आज प्रसाद लाड, भाजप नेते प्रसाद लाड हे 10:30 वाजता अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। मात्र तत्पूर्वीच आता ही मोठी अपडेट समोर आली आहे की प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आलेला आहे। प्रसाद लाड यांच्या पीएला हा धमकीचा फोन आला होता। संभाजीनगरात प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये दोघांनी शिरण्याचा प्रयत्न केल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामध्ये योगेश चितोळे पाटील आणि गणेश उगले हे दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।